छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या साल्हेर किल्ल्याच्या दोन्ही बाजूला पायथ्याशी बेकायदेशीर प्रार्थना स्थळं आहेत. सदर बेकायदेशीर वास्तूत भोळ्या भाबड्या आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन यात धर्मांतरण करण्याचे षडयंत्र वर्षानुवर्ष चालू होते. सुजाण नागरिकांनी या विषयाचा उचल केली. शासन दरबारी निवेदन देऊन सदर बेकायदेशीर वास्तू निष्कासित करावे व इथल्या परंपरागत संस्कृतीचे जतन करणारा आदिवासी समाजाला वाचवावे, अर्थात धर्मांतरण थांबवावे, यासाठीच प्रशासनाला वेळोवेळी याविषयीची माहिती निवेदन दिले होते. प्रशासनाने माननीय अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव यांनी या विषयाची गांभीर्य लक्षात घेऊन सदर बेकायदेशीर प्रार्थनास्थळाची सर्व माहिती घेऊन सदर वास्तू निष्कासित करण्याचे आदेश दिले. सदर आदेशाचे पालन करणे तालुका स्तरावर अधिकाऱ्यांचे कर्तव्य होते. त्यांना सदर वास्तू निष्कासित करायचा आदेश असताना त्यांनी वरील आदेशाची पायमल्ली केली आहे. त्यांनी उलट हे धान्य गोडाऊन आहे असा काही लपंडाव करून सदर वास्तू जैसे थे ठेवली. साल्हेर किल्ल्याचा गौरव, इतिहास, जागतिक वारसा हक्क किल्ल्याला मिळाला असताना पायथ्याशी अशा विद्रोही धर्मांतरित कारवाया चालू आहेत. या सगळ्या गोष्टींना आळा बसण्याकरिता, गौरव वासाचा हक्क पुढे करण्याकरिता सदर कारवाई तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी करावी, अन्यथा आम्हाला रस्त्यावरती यावे लागेल, तीव्र आंदोलन करावे लागेल, अशी संतप्त भावना स्थानिक नागरिकांनी केली आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक चेतन दाणी, बागलाण. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला, सुरज्यामधला किल्ला साल्हेर, आणि या साल्हेरच्या दोघं बाजूने पायथ्याशी असलेले बेकायदेशीर प्रार्थनास्थळ आणि या प्रार्थनास्थळांमध्ये तेथील असलेला भोळा भाबडा आदिवासी समाज, या समाजाचं त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना या प्रार्थनास्थळामध्ये बोलून त्यांचं धर्मांतर करण्याचं षडयंत्र वर्षानुवर्ष चालू होतं. आणि त्यामुळे इथली संस्कृती, इथली परंपरा नष्ट करण्याचं षडयंत्र चालू असताना येथील सजग नागरिकांनी या विषयाचे उचल केले. सदर वास्तूचं बेकायदेशीर ज्या गोष्टी होत्या त्या प्रशासनाला लक्षात आणून दिल्या. प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाच्या माध्यमाने फॉलोअप घेतला आणि या सर्व विषयामध्ये माननीय अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव यांनी विशेष लक्ष घातलं आणि सदर बेकायदेशीर गोष्टीची पूर्ण पडताळणी केली. आणि या पडताळणीनंतर तिथे आदेश दिला की ह्या दोघं वास्तू बेकायदेशीर आहेत, त्या निष्कासित करण्याचे आदेश माननीय अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. ते आदेश बागलाण तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या कडे आले आणि त्यांनी या विषयाचं पालन करणं आवश्यक होतं. तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी मात्र या विषयाचं सरळ त्यांनी पायमल्ली केलेली आहे. आदेश झुकारलेले आहेत, धुडकावलेले आहेत. त्यांनी तिथे उलट हे धान्याचं गोडाऊन किंवा अन्य काही लपंडाव करण्याचा प्रयत्न केला आणि सदर त्या भागातल्या अनेक सजग नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या. सगळ्यांना माहिती आहे की जरा आता प्रशासनाने विशेष लक्ष ह्या किल्ल्याकडे दिलेलं आहे. शासनाने विशेष लक्ष दिलेलं आहे. जागतिक वारसा हक्कामध्ये सदर किल्ला हा आलेला आहे. अनेक चांगले उपक्रम इथे राबवले जाणार आहेत. आणि अशा असताना महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव इतिहास इथे आहे. प्रत्यक्ष समोरासमोर लढाई आणि महाराजांचा इतिहास असा असताना मात्र हा इतिहास कलंकित करण्याचं काम या काही विद्रोही लोकांनी केला होता. स्थानिक तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी ह्या आदेशाचं पालन न करता उलट त्यांनी तिथे वेगवेगळे कारण देऊन इथे घुमजाव करण्याचा प्रयत्न केला, लपंडाव करण्याचा प्रयत्न केला, काहीतरी धान्याचं गोडाऊन दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्या बेकायदेशीर वास्तूला कलर देण्याचा प्रयत्न केला.
हे जे चाललेलं आहे अतिशय वाईट आहे. आम्ही प्रशासनाला विनंती करतो की वरिष्ठ स्तरावरच्या अधिकाऱ्यांनी दिलेले आदेश कनिष्ठ स्तरावरती त्याचं पायमल्ली होते आहे, हे कितपत योग्य आहे. त्या भागातील सर्व नागरिकांच्या संतप्त भावना ह्या आता शासन दरबारी आम्ही पोचू. वेळप्रसंगी आम्ही रस्त्यावर येऊ, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या हा गौरव इतिहास, जागतिक वारसा स्थळ असलेला साल्हेर किल्ला आणि या साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी असे विद्रोही बेकायदेशीर गोष्टी आम्ही आता खपून घेणार नाहीत आणि हा गौरव इतिहास, त्याची परंपरा पुढे चालू ठेवू. त्याकरता वेळप्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरू, वेगवेगळे आंदोलन करू. पुनश्च एकदा प्रशासनाला, शासनाला विनंती करतो की हा लपंडाव बंद करा आणि माननीय अप्पर जिल्हाधिकारी साहेब मालेगाव यांच्या आदेशाचं पालन करावं. धन्यवाद. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.